माजी आमदार शिवसेना उपनेते रवींद्र फाटक यांच्या वतीने आयोजित आपला दांडिया संकल्प दांडियाचा 9वा दिवस आनंदात जल्लोषात उत्साहात संपन्न झाला। यावेळी दांडिया रसिकांनी संकल्प दांडियामध्ये दांडियाचा आनंद घेतला। लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व सहभागी झाले होते। संकल्प प्रतिष्ठान आयोजित संकल्प दांडिया 2025 यंदाचे 20वे वर्ष आहे। या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संकल्प दांडियाला भेट दिली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या। सदर रास गरब्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते व रवींद्र फाटक यांच्या मार्गदर्शनाखाली विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले। या प्रसंगी माजी नगरसेविका जयश्री फाटक, माजी नगरसेविका नम्रता फाटक व इतर मान्यवर पदाधिकारी बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। संकल्प प्रतिष्ठानच्या वतीनं रवींद्र फाटकजी यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचा नवरात्री उत्सव दरबारात कार्यक्रम आयोजित केला आणि आपण इतक्या चांगल्या संख्येनं आई अंबेला, आई जगदंबेला, आई महालक्ष्मीला नमन करण्याकरता एकत्रित आला म्हणून आपल्या सर्वांना नवरात्री उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आईला एवढीच प्रार्थना करतो की आई अंबेने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण कराव्या, सर्व संकटांचा सामना करण्याची शक्ती ही आपल्या सर्वांना द्यावी आणि आपला देश, आपलं राज्य आणि आपलं शहर हे विकसित होण्याकरता आईचा आशीर्वाद आपल्या सर्वांना मिळावा आणि विशेषतः देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी हे या देशाला विकसित भारताकडे नेत आहेत, त्यांनाही हा आशीर्वाद मिळावा अशी आईच्या चरणी प्रार्थना करतो। आणि आज संकल्प प्रतिष्ठानने आपल्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांकरता 5 लाख रुपयाची जी देणगी दिली आहे त्याबद्दल त्यांचेही अतिशय मनापासून आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेला टेंबी नाका येथील नवरात्र उत्सव आजही तितक्याच जल्लोषात आणि श्रद्धेने साजरा होत आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने आणि श्री जय अंबेमा सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्था यांच्या वतीने उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे। उत्सवाच्या 9व्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुर्गेश्वरीचे दर्शन घेतले। या प्रसंगी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश मस्के, शहर प्रमुख हेमंत पवार, विभाग प्रमुख कमलेश चव्हाण तसेच इतर मान्यवर उपस्थित होते। यावेळी देवेंद्र फडणवीस यांना देवीची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या,
हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे शहरातील सांस्कृतिक विश्वात रासरंग नवरात्र उत्सवाने स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. दर्जेदार संगीतकार, ढोलवादक आणि गायक यांचा महोत्सवात सहभाग असतो. त्यामुळे मुंबई ठाण्यातील अव्वल गरबा उत्सवात रासरंगचा समावेश झाला आहे. MCHI ठाणे क्रीडाचे अध्यक्ष सचिन मिराणी, माजी अध्यक्ष जितेंद्र मेहता तसेच इतर पदाधिकारी सहकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम अधिकाधिक रंगतदार होत आहे. मंगळवारी या उत्सवाला भेट देण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक तसेच सिनेमा क्षेत्रातील नामवंत कलाकार नम्रता शिरोडकर, नव्याने येणाऱ्या वडापाव सिनेमाची टीम, अभिनेते मंगेश देसाई, प्रसाद ओक यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन कार्यक्रम प्रसंगी शुभेच्छा दिल्या. यावेळी नागरिक, गरबा रसिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सचिन मिराणी व जितेंद्र मेहता यांनी सर्वांचे स्वागत, सत्कार केले व आभार मानले. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे शहरातील टिकुजिनीवाडी येथे ठाणे शहर भाजपा पुरस्कृत नवयुग मित्र मंडळ यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवरात्र उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाला परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहून 9 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. देवीची आरती, भजन, पूजन यांच्यासह समाजाच्या विविध घटकांच्या सहभागातून भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवार 30 सप्टेंबर रोजी दुर्गाष्टमी पूजा, होम हवन व कन्यापूजन, महाप्रसाद, प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा लोकमत व नवयुग मित्रमंडळाच्या वतीने सत्कार आयोजित करण्यात आला होता. यामध्ये सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या सुलोचना कपिल, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या लायन्स
PMGF उमा घटक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या संजीवनी भागवत आदींचा विशेष सन्मान करण्यात आला। यावेळी रमेश आमरे, माजी नगरसेविका स्नेहा आमरे, डॉक्टर सागर आमरे, समाजसेवक मनोज सिंग, लोकमतचे संदीप आचार्य व इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते। तसेच कालाष्टमीच्या दिवशी मंडळाच्या वतीने भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी सुमारे 5,000 भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला। उत्सवाच्या निमित्ताने मंडळाचे अध्यक्ष रमेश आमरे यांनी स्वतः उपस्थित राहून भाविकांना भंडाऱ्याचे वाटप केले। नवरात्र उत्सवात मोठ्या प्रमाणावर भक्तांचा सहभाग व उत्साह पाहायला मिळत असून टिकुजुनीवाडी परिसरात धार्मिक आणि सामाजिक बंध अधिक दृढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे।